हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही माहीतच असाल. फ्रेंड्स, जेव्हा तुम्ही कढीपत्त्याचा विचार करता तेव्हा तुम्हाला कदाचित भारतीय पदार्थांच्या सुरुवातीला गरम तेलात कढीपत्त्याची भाजी करताना आणि त्यांचा अविश्वसनीय सुगंध सोडताना दिसेल. पण तुम्हाला माहित आहे का की ही साधी पाने पण चव वाढवण्यापेक्षा बरंच काही करतात? कढीपत्ता हे पोषक तत्वांचे आणि औषधी संयुगांचे एक शक्तिशाली घर आहे. तुम्ही सकाळी कढीपत्त्याचे पाणी पीत असाल, केसांना कढीपत्त्याचे तेल लावत असाल किंवा जेवणात ताजी पाने घालत असाल, तुमचे शरीर त्याबद्दल तुमचे आभार मानेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण कढीपत्त्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहिला फायदा आहे कढीपत्ता कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे ऑक्सिडेशन रोखण्यास मदत करतात. यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी तयार होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते, ज्यामुळे हृदयरोगापासून नैसर्गिकरित्या संरक्षण होते. दुसरा आहे पचनशक्ती वाढवते. आयुर्वेदात कढीपत्त्याला त्याच्या सौम्य रेचक गुणधर्मासाठी फार पूर्वीपासून महत्त्व दिले गेले आहे. ते पाचक एन्झाईम उत्तेजित करण्यास मदत करतात. तसेच शरीरातील कचरा कार्यक्षमतेने काढून टाकण्यास मदत करते. तिसरा हे यकृताच्या आरोग्यास मदत करते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की कढीपत्त्यामध्ये टॅनिन आणि हॅप्टोप्रोटेक्टिव्ह संयुगे असतात. ही संयुगे जीवनसत्व अ आणि क सोबत विषारी पदार्थ निष्क्रिय करून आणि एन्झाईम क्रियाकल्पात वाढवून यकृताचे आणि कार्य सुरक्षित आणि संरक्षित करण्यास मदत करतात. चौथा आहे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. केसांसाठी कढीपत्त्याच्या सर्वात प्रभावी आरोग्यदायी फायद्यांपैकी एक म्हणजे केस गळणे कमी करण्याची, केसांना पोषण देण्याची आणि कोंडा कमी करण्याची त्याची क्षमता. कढीपत्त्यातील अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट संयुगे त्यांना टाळूचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि मजबूत चमकदार केसांना प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श बनवतात. पाचवा हे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. कढीपत्ता हे विटॅमिन ए चा एक उत्कृष्ट स्रोत आहे, जे डोळ्यांना अशा परिस्थितीपासून संरक्षण करण्यास मदत करते, जसे की रात्री अंधत्व, कॉर्नियल नुकसान आणि दृष्टी कमी होणे. त्यांच्या उच्च अँटीऑक्सिडंट सामग्रीमुळे डोळ्यांचे एकूण कार्य आणि आरोग्य देखील सुधारते. सहावा हे हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करते. कढीपत्त्यामध्ये कार्बाझोल ऑल्कलॉइड्स, लिनालूल सारखे आवश्यक तेल असतात, जे मजबूत बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक विरोधी प्रभाव प्रदर्शित करतात. हे संयुगे हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करण्यास, पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवण्यास मदत करतात. सातवा हे वजन कमी करण्यास मदत करते. कढीपत्त्याच्या पाण्याचा सर्वात अधिक लोकप्रिय आरोग्यदायी फायदा म्हणजे वजन कमी करण्यास त्याची मदत करण्याची क्षमता. रिकाम्या पोटी हे पाणी पिल्याने चरबी चयापचय वाढतो, विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडची पातळी कमी होते. आठवा फायदा आहे उपचारांचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत करते. कढीपत्ता शरीराला दुष्परिणामांचा सामना करण्यास मदत करू शकते, उदाहरणार्थ केमिओथेरपी आणि रेडिओथेरपी. ते गुणसूत्रांच्या नुकसानापासून संरक्षण करतात, अस्थिमज्जाच्या आरोग्यास समर्थन देतात आणि उपचारादरम्यान पुनर्प्राप्तीस प्रोत्साहन देतात. नववा फायदा आहे रक्ताभिसरण सुधारते. कढीपत्त्याचे नियमित सेवन केल्यास रक्तप्रवाह सुधारण्यास आणि रक्ताभिसरण बिघडण्याशी संबंधित लक्षणे दूर होण्यास मदत करते. मासिक पाळीतील अस्वस्थता, अतिसार आणि शरीरदुखी यांसारख्या आजारांपासूनही आराम मिळतो. 10वा आहे कढीपत्त्यामध्ये मधुमेहाविरोधी गुणधर्म असतात. कढीपत्त्याच्या रसाचा एक प्रमुख आरोग्यदायी फायदा म्हणजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याची क्षमता. कढीपत्त्यातील संयुगे स्वादुपिंडात इन्सुलिन उत्पादनास समर्थन देतात
आणि स्थिर ग्लुकोजची पातळी राखण्यास मदत करतात, ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते अत्यंत फायदेशीर ठरते. शेवटचा फायदा आहे जखमा कमी करण्यास मदत करते. कढीपत्ता पेस्टमध्ये कुस्करल्यावर ते त्वचेच्या जखमा, पुरळ आणि सौम्य भाजलेल्या भागांवर थेट लावता येते. कढीपत्त्याचे अँटी मायक्रोबियल आणि बरे करण्याचे गुणधर्म बरे होण्यास गती देतात आणि संसर्ग रोखतात. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.